पाहिजे, ऐकतोय सुद्धा. त्यांच्या शब्दाच्या पुढं मी कधीच जात नाही ना. पण त्यांच्याच लेकरासाठी हे करायचं, कारण आता जूनमध्ये ॲडमिशन सुरू होणार आहे, त्याच्या आता आरक्षण मिळालं पाहिजे. हे मराठ्यांच्या लेकरासाठीच हे आमरण उपोषण मी पुकारलेलं आहे. आणि माझा राज्यातला मराठा समाज 4 जूनला सगळा पाठबळ आणि आशीर्वाद देण्यासाठी अंतरवालीत 100% येईल. आणि राज्यातला सगळा मराठा समाज जर तिथं आला तर आपल्याला लवकर आणखीन न्याय मिळेल. त्यामुळे मराठा समाज संख्येने समाज येऊ शकतो असं काही अंदाज आहे? नाही, आकडेवारी मराठ्यांची सांगणं अवघड आहे, परंतु माझा घराघरातला राज्यातला सगळा मराठा समाज मायबाप म्हणून माझ्या पाठीशी अंतरवलीत येऊन 4 जूनला उभा राहील. कारण मराठ्यांच्या लेकराला न्याय द्यायचा आहे. आपण सगळे एकत्र आल्याशिवाय न्याय मिळणार. काल जसं तुम्ही मुंडे बंधू भगिनी संदर्भात बोललात, तर ते जर चर्चेला आले तर तुम्ही तयार आहात चर्चा करण्यासाठी त्यांचे? नाही, मी नाही, माझ्याशी काय चर्चा करायची. माझं म्हणणं आहे की वंजारी आणि मराठ्यांचं कधीच काही झालेलं नाही, कधीच काही झालेलं नाही. करते दुसरेच, उगाच आमच्यावर येते ते. आम्ही जर त्यांच्या विरोधात असतो तर इतके मराठी त्यांच्या बाजूने उभा राहिले नसते ना. उगाच ते काहीतरी कार्यकर्ते मोगमले ते त्यांच्या सांगण्यावरून दोघाच्या, आणि मग याचे फळ चांगल्या चांगल्या माणसाला भोगावं लागते. त्यामुळं मीच आव्हान केलं आहे माझ्या मराठा समाजाला, आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आव्हान करतो की आपल्या सगळ्या मराठा समाजानं शांत राहा. कोण काय करतं आहे बारीक लक्ष ठेवा, वाटल्यास लिहून ठेवा. कोण काय घाण लिहित आहे, किंवा कोण फोन लावून धमक्या देत आहे, किंवा कोण समोरासमोर देत आहे. आपल्या काही शहाण्या माणसांचं म्हणणं आहे की आपण थोडं शहाणपणाची भूमिका घेऊन थोडंसं, तुम्ही शहाणेवा ते होणार नाही आहेत, ते मुद्दाम करणार आहेत. कारण त्यांचेच लोक त्यांच्याच माणसाला पाडते ना, ते आपल्यावर ढकले नाही. हे असं आमच्याही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळं आपल्या समाजानं पोरांनी एकदम शांत राहावं. बघूयात, आपण आपल्या समाजाला पुन्हा दाखवून देऊ 1 महिन्याने की यांनी असे अन्याय केलेत. आपल्या पोरांनी सगळ्यांनी शांत राहा, आणि सगळ्यांनी 4 जूनच्या आमरण उपोषणाच्या तयारीला लागा. आपले सगळे, आपल्याला आपली लढाई जिंकायची, आपलं ध्येय हटवणार आहे ते आरक्षणापासून, ते ध्येय आपण हटवू द्यायचं नाही. सगळ्यांनी, बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी 1 महिना शांत बघा कोण काय करतं आहे. आपण काय अन्याय आपल्यावर झाला आहे तो समोरच्याला एकदा दाखवू की आमच्यावर असा अन्याय झाला आहे, किती दिवस आम्ही सहन करायचं. तुम्ही वारंवार बोलत आहात की समाजाच्या भरोश्यावर निवडणूक ठेवली आहे, आणि कुठं ज्याला पाडायचं त्याला पाडा, कुणालाही पाडा. पण याचा कुठंतरी फायदा एक महाविकास आघाडीला होताना दिसतोय. यामुळं कदाचित भाजप तुम्हाला वारंवार टीका करते. नाही, मला टीका नाही प्रकारे काय होतं. पण मी कुठं म्हणलो की महाविकास आघाडीला निवडून आणा किंवा भाजपला निवडून आणा, मी बोललोच नाही. नाव घेतलं नाही, पण त्याचा फायदा नाही. मग आता असं थोडं असतंय, एखाद्याचं लग्न झालं आणि त्याला लेकरं झाली म्हणजे काय, असं थोडंच असतंय. ते ज्याचं त्याच्यामुळेच होते ते. असं काय फालतू कुणीकडं जोडणं योग्य नाही ना. ते ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे होतं आहे, ज्याच्या त्याच्या मेहनतीप्रमाणे होतं आहे, ज्याच्या त्याच्या नियतीप्रमाणे होतं आहे. तुम्ही सगळ्या समाजाला धरून राहा, तुम्हालाही मिळेल. तुम्ही एका समाजाचा द्वेष करणार, दुसऱ्या समाजाला एकमेकाच्या अंगावर घालणार, चौथ्यावर ढकलून देणार, असं कुठं होत नसतं ना. एक चर्चा आहे की नाशिकच्या उमेदवाराला आपण पाठिंबा वगैरे दिला होता असं होतं, तर त्यामध्ये काय बोलतो? नाही, मी राज्यात कोणाला दिलं नाही. नाशिकचा काय संबंध आहे? कोणालाच नाही राज्यात, कोणाला पाठिंबा दिलेला नाही. आणि मराठा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी, त्यांनी ज्याला पाडायचं त्याला पाडायचं, ज्याला निवडून आणायचं त्याला आणायचं, पण ताकदीनं पाडा, कोणाला पाडा, पण मताची भीती वाटली पाहिजे. बरं, तुम्ही असं बोललात की गेल्या 4 टप्प्यामध्ये यांची परेशानी झालेली आहे, आणि आता 5व्या टप्प्यात सुद्धा अशीच परेशानी यांची झाली पाहिजे, आणि उद्या लोकसभाचा 5वा टप्पा आता मुंबईमध्ये पार पडणार आहे. काय सांगा? मग बरोबर आहे ना. सगळ्याचीच परेशानी आहे ना त्यांची. शेवटी मराठा एक आला ना, मराठ्याला मोजीत नव्हते ना ते. असं थोडेच आहे की महाविकास आघाडीची परेशानी झाली किंवा महायुतीची परेशानी झाली, सगळ्यांचीच परेशानी झालेली त्यांची मराठा एकजूट आल्यामुळे. त्यामुळे 5व्या टप्प्यातसुद्धा हीच एकजूट दाखवायची मराठ्यांनी, आणि ती आहे सुद्धा मराठ्यांची. ही सुप्त लाट कोणालाच कळणार नाही काय आहे ते. कारण आमचे लेकरं डोळ्यासमोर ठेवणं आम्हाला गरजेचं आहे. लेकरं मोठे झाले पाहिजेत. यासाठी सगळ्यांनी एक जीवानं, कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा, पण ताकदीनं पाडा.